रामकृष्ण हरी. आपल्या सद्गुरूंमध्ये परमेश्वराचे दर्शन एकनाथ प्रथमपासूनच घेत होते. एकदा स्वामी सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडले होते. एकनाथ वाड्यावरच होते. वाड्यावर सरकारकून आले होते. बोलता बोलता सरकारकुनांना एकनाथ म्हणाले, "क्षमा करा देशपांडेजी." ते ऐकून सरकारकून देशपांडे चमकलेच. गोंधळून जाऊन म्हणाले, "काय झालं हो एकनाथ पंथ?" एकनाथ नम्र भावाने त्यांना म्हणाले, "अहो देशपांडेजी, माझ्यासारख्या लहान पोराला आपण पंत वगैरे काय म्हणता? अहो जाओ काय संबोधता? मी आपणापेक्षा कितीतरी लहान आहे. आपण वडील आहात." "अहो पंत, पण हेच काही मोठेपणाचं लक्षण नसतं बरं. आपण धण्यांच्या खास मर्जीतले, म्हणजे आम्हाला आपले तुम्ही फारच मोठे, असं आमचं आपलं गणित ठरलेलंच आहे. अख्ख्या देवगिरीमध्ये आपल्या बरोबरीचा अन्य निष्ठावंत आढळणं शक्य नाही." बरं, पण मी काय म्हणत होतो की स्वामींचा हा रोजचा फेरफटका असतो, तो कशासाठी असतो बरं? एकनाथ म्हणाले, "आपल्या अंमलाखालील असलेल्या प्रजेची, गोरगरिबांची, दीनदुःखितांची, दुर्बल अबलांची विचारपूस करण्यासाठी. अन्न वितरण करताना संबंधित अधिकाऱ्याकडून कोणावर अन्याय झाला असल्यास त्याची दखल घेऊन ती त्वरित दूर करता यावा यासाठी. कोणी आजारी असला, अपघातग्रस्त असला तर त्याच्या उपचाराची व्यवस्था करण्यासाठी. जनावरांच्या पेंड, सरकी, वैरणीची अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी. सत्कर्मींना भेटून प्रोत्साहन देण्यासाठी. ज्येष्ठ वंद्य व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यासाठी." पंत, देशपांडे बोलता बोलता किंचित थांबले. तोच त्वरेने एकनाथ म्हणाले, "देशपांडेजी, बोलता बोलता थांबलात का असे?" देशपांडे म्हणाले, "पंत, पोथी पुराणांमधून देवासंबंधीचे वर्णन आम्ही खूप वेळा वाचलं खरं. देवांच्या सुंदर सुंदर मूर्तीही आम्ही पाहिल्या आहेत. पण या समक्ष डोळ्यांना आतापर्यंत तरी सगुण साकार देव पाहायला नाही मिळाला कधी." "तो दिसतच नाही तर तुम्ही तरी कसे काय पाहणार?" एकनाथ म्हणाले, "अहो पंत, हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायला हवे? अहो, कधी कधी देव माणसांच्या रूपानं वावरतो या जगात. जगातली माणसं त्याला देव माणूस म्हणतात. आपले जनार्दन स्वामी हे असेच एक देव माणूस आहेत." पंत हे जे बोलत होते ते एकनाथांना तंतोतंत पटत होते नव्हे, त्यांचा तो स्वानुभव घेत होते. म्हणून या गुरुवर त्यांची भक्ती जडली होती. या भक्तीनेच त्यांनी ज्ञानाची प्राप्ती केली होती. या भक्तीनेच ते गुरुसोबत सावलीसारखे वावरत होते. या भक्तीनेच ते सेवा करीत होते.